आधुनिक जगात सध्याच्या परिस्थितीत कॅन्सर हा आजार झपाट्याने वाढत आहे। कोविड नंतर त्यात अजूनच भर पडलेली दिसून येत आहे। लहान मुलांपासून ते वयोवृद्ध यात समाविष्ट झालेले आहे। या आजारावर उपचार करताना लोक होमिओपॅथिकचा विचार करत नाही, कारण त्याबद्दल जनजागृती नाही। त्यासाठी आजची पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेदरम्यान आयोजकांनी कॅन्सर आजाराबद्दल थोडी माहिती दिली आहे। त्यासाठी जनजागृतीसाठी ही आजची पत्रकार परिषद। या ठिकाणी मी काही माझ्या रुग्णांचे अनुभव सुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे। आणि ॲडव्हान्स होमिओ रिसर्च क्लिनिकमध्ये आम्ही कसं काम करतो त्याबद्दल मी सांगते। मी इमोशनल पॅथॉलॉजीवर काम करते। तर इमोशनल पॅथॉलॉजी म्हणजे काय? आपल्या कुठल्याही आजाराची सुरुवात ही आपल्या विचारांपासून होत असते आणि आपल्या भावनांपासून होत असते। आता हा प्रश्न पडेल की हे कसं शक्य आहे की आजार हा भावनांपासून किंवा विचारांपासून सुरू होतो। त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतात। तर त्याचे प्रात्यक्षिक एक स्टोरी तुम्ही फाशीची शिक्षा सांगण्यात आली। तर त्याची अशी इच्छा होती की मला फाशी देताना मृत्यू मला कठीण, तर ते स्ट्रँग्युलेशन म्हणजे फाशीची शिक्षा ऐवजी त्याला सांगितलं की तुला उद्या एका ब्लॅक रूममध्ये म्हणजे एक साधा निडलचा प्रिक करण्यात आला। त्याच्या डोक्यात होतं की त्याला उद्या साप चावणार आणि तो 2 सेकंदात मरणार। तो 2 सेकंदातच मेला। बॉडीमध्ये पॉयझन तयार झालं होतं आणि पॉयझनिंगनेच त्याचा मृत्यू झाला होता। तर हे कसं शक्य आहे यावर रिसर्च झालेला आहे। तर आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात, आपल्यासोबत जे काही प्रसंग आपल्या आयुष्यात वाईट असो, त्याचे परिणाम आपल्या एक्सप्रेस करत नाही, आतमध्ये ठेवतात। त्या भावना साचून राहतात। एक आपण लेमन लँग्वेजमध्ये त्याला म्हणू की परत। आणि दुसरं म्हणजे योगाचं कार्य 1990ला सुरू केलं आहे। म्हणजे गुरुवाची विश्वासराव मंडी योग विद्याधाम योग विद्या गुरुकुलांतर्गत नाशिकला हेडक्वार्टर आला। हा माझ्या पत्नी सौ तांबडे हा पण योग शिक्षक होत्या, पण त्यांना दुर्दैवाने 2008 साली पॅरालिसिस झाला, ब्रेन हॅमरेज। 2008 पासून म्हणजे आता एवढी इतके वर्ष 16-17 वर्ष होऊन गेले। पण त्या आपल्या कावर उभ्या आहेत, मी काही डिपेंडन्सी नाही कोणाला। डिसेंबर 22 पर्यंत त्या नॉर्मल होत्या, पण नंतर त्यांनी हळूहळू अन्न कमी केलं, बंद केलं। त्यांचं हेमोग्लोबिन 13.5 पासून 7.5 7.2 पर्यंत येऊन जाईल। जून जुलैपर्यंत इफेक्ट दिसायला 6 महिने लागले। पण मला माहीत होतं योगाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे की आपण कन्व्हेन्शनल मेथडने आपण ट्रीटमेंट केली तर आपल्याला काही खरं नाही आणि ॲडमिट करायचं नाही ठरवलं होतं आपण। आपला कंट्रोल नसतो, ॲडमिट केलं झाला म्हणजे आपला कंट्रोल नसतो, काही सगळे डॉक्टरच्या हातात चाललं जातात। आणि आजकाल तुम्हाला माहीत आहे नवीन आणि तो कन्सेप्ट गेला फॅमिली डॉक्टरचा, तसं कन्सेप्ट राहिला नाही आता। तर म्हणजे पाणी पण सुद्धा ॲक्सेप्ट करत नव्हतं। पण त्या दरम्यान मी ठरवलं की आपण ॲडमिट करायचं नाही, दवाखान्यात सगळी ट्रीटमेंट करू। डॉक्टर ताईंची माहिती मिळाली मला आणि त्या सांगितलं माझी असं असं आहे बाबा, अन्न काही घेत नाही। आणि त्याची तयारी झाली होती, मला जाऊ द्या इथपर्यंत तयार झाली होती। शेवटची घटका होती, ते 2 महिन्याचा पिरियड आमचा जुलै ऑगस्टचा, फार वाईट गेला। आम्ही पण मग जेवण म्हटलं आपल्या समोर होईल, त्याप्रमाणे ट्रीटमेंट सुरू घरी आम्ही सगळी व्यवस्था केली। नर्सेसची किंवा सगळ्या लावायची घरी व्यवस्था केली, ताईंनी मदत करून दिली आणि आपले ट्रीटमेंट आणि नॉर्मल आहार घ्यायला लागले। आणि आता गंमत अशी आहे की तेव्हा तिला मरणाची भीती नव्हती, मला जाऊ द्या म्हणा। आता मात्र भीती निर्माण झाली आहे मरणाची। आता नको म्हणे, आता जगायचं विचार करा तुम्ही आता एवढ्या पिरियडमध्ये। आणि औषध योगाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मी कदाचित हा प्रवाहाच्या विरुद्ध चालण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित। कसं झालं नाही मला नाही माहित काय असं झालं।